जंतर मंतरवर हजारो विद्यार्थी आपल्या हक्कासाठी लढतायत. हातामध्ये फलक, घोषणाबाजी आणि एकच मागणी: न्याय मिळाला पाहिजे. हजारो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. देशभरामधून अन्न, पाणी आणि आर्थिक मदतही पोहोचते. पण आता एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय, आणि तो म्हणजे हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी राजकीय पक्षांचा पाठिंबा खरंच आवश्यक आहे का, की विद्यार्थ्यांचा आवाज स्वतःच सरकारपर्यंत पोहोचू शकतो? आजच्या एक्सप्लेनर मध्ये याच प्रश्नाचं उत्तर समजून घेऊया. नमस्कार, मी प्राची घाणेकर. भारतामध्ये जंतर मंतर हे अनेक वर्षांपासून लोकशाही पद्धतीनं आंदोलन करण्याचं प्रमुख ठिकाण मानलं जातं. शेतकरी, सैनिक, कर्मचारी, सामाजिक संघटना आणि विद्यार्थी अशा अनेक गटांनी इथून आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. भारताच्या इतिहासात अनेक आंदोलनं जनतेच्या बळावर यशस्वी झाली, तर काही आंदोलनांना राजकीय पाठिंबा मिळाल्यानंतरच सरकारवर दबाव वाढला. कोणत्याही आंदोलनाची खरी ताकद असते ती लोकांचा सहभाग आणि सातत्य. पण जेव्हा आंदोलन राष्ट्रीय पातळीवर पोहोचतं, तेव्हा राजकीय पक्षांचा पाठिंबा सरकारवर दबाव निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतं. पण याचा अर्थ असा नाही की राजकीय पक्षांशिवाय आंदोलन यशस्वी होऊच शकत नाही. अनेक वेळा जन आक्रोश, सोशल मीडियावरील मोहिमा, न्यायालयीन लढाई आणि सातत्यपूर्ण जनदबाव यामुळेही सरकारला निर्णय बदलावे लागतात. पण जेव्हा एखादं आंदोलन मोठं होतं, तेव्हा त्यात राजकीय पक्ष सहभागी व्हायला सुरुवात करतात. काही जण आंदोलनाला उघड पाठिंबा देतात, तर काही नेते प्रत्यक्ष आंदोलन स्थळी भेट देतात. यामागे दोन वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. पहिला दृष्टिकोन: राजकीय पाठिंबा का महत्वाचा मानला जातो. राजकीय पक्षांपुढे संसद, विधानसभा आणि माध्यमांमध्ये मोठं व्यासपीठ असतं. त्यामुळे आंदोलनातील मुद्दा अधिक वेगानं राष्ट्रीय चर्चेमध्ये येऊ शकतो. विरोधी पक्ष सरकारवर दबाव निर्माण करू शकतात. प्रश्न संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये मांडला जाऊ शकतो. त्यामुळे सरकारला त्या विषयावर भूमिका घ्यावी लागते. इतिहासात अनेक आंदोलनांमध्ये राजकीय पाठिंबा मिळाल्यानंतर सरकारशी चर्चा जलद गतीनं सुरू झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. आता यातला दुसरा दृष्टिकोन काय असू शकतोय, तर राजकारणामुळे आंदोलनाचं मूळ उद्दिष्ट भरकटू शकतं. म्हणजेच काय, तर आंदोलनाचा केंद्रबिंदू हा विद्यार्थ्यांच्या मागण्या असायला हव्या, कोणत्याही पक्षाचा अजेंडा नाही. एकदा राजकीय पक्षांचा प्रभाव वाढू लागला की आंदोलनावर पक्षीय शिक्का बसण्याची अधिक शक्यता निर्माण होते. मग काय होतं, तर मग सरकारकडून सुद्धा त्या आंदोलनाकडे राजकीय प्रेरित म्हणून पाहिलं जाऊ शकतं. त्यामुळे मूळ प्रश्नांपेक्षा राजकीय आरोप प्रत्यारोप जास्त चर्चेमध्ये येतात. मग आता संविधान काय सांगतंय, तर भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार देतं. म्हणजे आंदोलन करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा असणं ही कायदेशीर अट नाहीये. विद्यार्थी, नागरिक आणि किंवा कोणतीही संघटना स्वतःच्या बळावरही आंदोलन करू शकते. राजकीय पक्षाने त्यामध्ये पाठिंबा द्यायचा की नाही हा त्यांचा राजकीय निर्णय असतो. तो आंदोलनाच्या वैधतेचा निकष कधीच ठरत नाही. मग आंदोलन यशस्वी कशामुळे होतं? कोणतंही आंदोलन यशस्वी होण्यासाठी एक गोष्ट सर्वाधिक महत्वाची असते, म्हणजेच काही गोष्टी अधिक महत्वाच्या असतात. आंदोलनाची स्पष्ट आणि ठोस भूमिका, म्हणजे मागणी जी का असते ती ठोसपणे सांगणं गरजेचं असतं. सातत्य आणि शिस्त, जनतेचा विश्वास, माध्यमांचं लक्ष आणि सरकारशी संवाद साधण्याची तयारी. राजकीय पाठिंबा असेल तर दबाव वाढू शकतो, पण तोच यशाचा एकमेव मार्ग आहे असं म्हणता येणार नाही. भारतात अशी अनेक आंदोलनं झालेली आहेत ज्यामध्ये सुरुवातीला किंवा मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी, नागरिक किंवा सामाजिक संघटनांचेच नेतृत्व केलेलं आहे, आणि त्यातून सरकारवर दबाव देखील निर्माण झालाय. 2011 मध्ये इंडिया अगेन्स्ट करप्शन हे आंदोलन झालं. अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचाराविरोधात देशभर मोठं आंदोलन उभं राहिलं. लाखो नागरिक, युवक आणि विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. या आंदोलनामुळे सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झाला आणि लोकपाल कायदा करण्याची प्रक्रिया वेगानं पुढे सरकली. नंतर या आंदोलनाशी संबंधित काही नेत्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला, पण आंदोलनाची सुरुवात अपक्ष स्वरूपामध्ये झालेली होती. त्यानंतर 2012 मध्ये झालेलं निर्भया आंदोलन. दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर हजारो विद्यार्थी आणि सामान्य नागरिक इंडिया गेट आणि राजपथावर उतरले. या आंदोलनाचं नेतृत्व कोणत्याही एका राजकीय पक्षाकडे नव्हतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थी एकत्र आले आणि देशभरातून जनसमर्थन मिळालं. आंदोलनाची ताकद इतकी होती की या आंदोलनानंतर समिती स्थापन करण्यात आली आणि महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील कायद्यांमध्ये महत्वाचे बदल करण्यात आले. आणि त्यानंतर 2015 मधलं FTII चं विद्यार्थी आंदोलन.
पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मधील विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीविरोधात अनेक महिने आंदोलन केलं. या आंदोलनाला अनेक कलाकार असतील आणि अनेक चित्रपट सृष्टीतील व्यक्तींनीही पाठिंबा दिला. जरी विविध राजकीय पक्षांनी नंतर आपली भूमिका जरी घेतली असली तरी आंदोलनाचं नेतृत्व हे विद्यार्थ्यांकडेच राहिलं. इतिहास सांगतो, आंदोलन जिंकण्यासाठी झेंडा कोणाचा आहे यापेक्षा मुद्दा किती मजबूत आहे, जनतेचा पाठिंबा किती आहे आणि सरकारवर किती नैतिक आणि सार्वजनिक दबाव निर्माण होतो हे अधिक महत्वाचं ठरतं. राजकीय पक्ष आंदोलनाला वेग देऊ शकतात, पण आंदोलनाची खरी ताकद विद्यार्थ्यांच्या एकजुटीमध्ये असते. यावर तुमचं मत काय, नक्की सांगा.